श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदा गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1243व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज भाद्रपद शुद्ध पंचमी बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी भक्तांना दिलेल्या दिव्य संदेशाचं पठण सुरू आहे। या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, मी ईश्वराला अनुकूल आहे हे अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की ईश्वर ही चीज ज्या वेळेला जीवनात अनुभवायला येते त्या क्षणी पूर्णत्व कधीही येत नाही, तर त्यावेळेला पूर्णत्वाला सुरुवात होते आणि मग ते पूर्णत्व जसजसं माणसाच्या जीवनामध्ये त्या शिष्यांच्या जीवनात येतं तसतसं गुरूंना आनंद व्हायला लागतो। अहो, आमच्या गुरूंना आनंद झाला म्हणूनच हे तुम्ही आता करू शकला ना। तुम्हाला प्रत्येकाला हा अनुभव आहेच की घरातले लोक जेव्हा एकमेकांबद्दल चांगलं बोलायला लागतात त्यावेळेला आपण साधारण समजतो की सर्वजण शुद्धीवर आहेत। साधारणपणे सगळ्यांच्या हे लक्षात येतं की आज घरात काहीतरी नवीन घडतंय बरं का। माझ्या बोलण्याचा अर्थ वेडावाकडा घेऊ नका। माझ्या गुरूंनी माझ्याकडे कधी वक्र दृष्टीने पाहिलं नाही आणि राग कधी पाहिलं नाही, कधी मला बोलले नाहीत, पण माझ्या सेवेने ते संतुष्ट व्हायला लागले असा अर्थ। ज्या अर्थी तुम्हा लोकांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये सद्भाव उत्पन्न व्हायला लागला, त्या गुरूंची मूर्ती तुम्हाला कळायला लागली, त्याचा अर्थ एवढाच आहे। माझ्या गुरूंनी मला जे कार्य करायला सांगितलं ते कार्य आता सुरुवातीला काही दिवस जातील, त्या कार्याला आरंभ होईल। त्या कार्यासाठी तुम्ही लोकांनी जो प्रयत्न केलेला आहे हा अतिशय अभिनव आहे, यात शंकाच नाही। पण आता उरलेला जो भाग आहे तो पूर्ण करण्यासाठी जे काय आणखी काही दिवस तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत ते सगळ्यांनी अवश्य करा। आता यातून आपण मुक्त झालो अशी भावना येऊ देऊ नका। असं कोणी बोलू नका की आम्हाला असं झालं होतं की केव्हा इमारत होते कोणास ठाऊक। अशी भावना तुम्हा लोकांमध्ये आणू न देता अजूनही आमच्या हातून कार्य श्री गुरूंनी करून घ्यावे ते आम्ही करायला तयार आहोत आणि हे कार्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न अवश्य करा। तुम्ही लोक सेवा करता, मी तुमचे आभार मानण्याचे काहीही कारण नाही। तुमचं हे कर्तव्य आहे। आजकाल गुरुची सेवा करायची म्हणजे काय, त्याचं डोकं दाबायचं नाही, पाय दाबायचे नाहीत, त्यांना वारा घालीत बसायचं नाही। आजकाल सेवा करायची म्हणजे याच कल्पनेतून करावी लागते की आपल्या गुरूंची आज्ञा काय आहे आणि ह्या आज्ञा कशा काय आपण शिरसावंद्य मानून अधिकाधिक प्रमाणात कशा काय पुऱ्या करू शकू। तुम्हाला हा निधी गोळा करताना किती त्रास झाला असेल याची मला संपूर्ण कल्पना आहे, यात शंका नाही। भगवंताचं एक उदाहरण आहे की चैतन्य महाप्रभू ज्या वेळेला भावावस्थेमध्ये जगन्नाथाच्या मंदिरात गेले तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांना त्यांची कल्पना नसल्यामुळे त्या पुजाऱ्यांनी चैतन्य महाप्रभूंना काठीनं मारलं। तर आता काठीने मारल्यानंतर भगवंताच्या हे लक्षात आलं की हे पुजारी अज्ञानी आहेत, तर या पुजाऱ्यांच्या लक्षात येण्यासाठी काय करावं, म्हणून भगवंतांनी ते वळ आपल्या अंगावर उठवले आणि ज्या वेळेला जगन्नाथाची पूजा करण्यासाठी वस्त्र अंगावरची काढली तेव्हा भगवंताच्या अंगावर संपूर्ण वळ उठलेले दिसले आणि ते वळ पाहिल्यानंतर ते पुजारी अक्षरशः ओक्साबोक्शी रडायला लागले की आपल्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे। त्यात एक सुज्ञ गृहस्थ होते, ते म्हणाले आपल्यावर संकट येणार नसून
त्या चैतन्य महाप्रभूंना तुम्ही काठीनं मारलं ते वळ भगवंतांनी सोसले आणि त्यांना कुठेही दुःख होऊ दिलं नाही. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. तिथे तर भगवंताचं स्वरूप अतिशय प्रेमळ असं आहे. भक्तांना होणारा त्रास तो स्वतः सोसतो. आमच्या जीवनात सुद्धा असे पुष्कळ अनुभव आहेत की आम्हाला ज्या ज्या वेळेला अतिशय मानसिक क्लेश होतील, त्रास होतील, त्यावेळेला भगवंताकडून काहीतरी ऐकायला येतं. एखादा चमत्कार घडून जातो. या गोष्टी तुमच्या सारख्याला एकदम लवकर अवगत होणार नाहीत. तर असं काही होऊन जातं की ते दुःख बाजूला होतं आणि आनंदाच्या उर्मी यायला लागतात. तेव्हा आमच्या लक्षात येतं की हे मला झालेलं दुःख भगवंताला सहन नाही झालं. अहो, हे ओळखण्याचं लक्षण आहे. आपण काय त्यांना विचारू की अरे बाबा, मला एवढं दुःख झालंय, तू तर घुम्यासारखा बसलाय. तर काय प्रकार चाललाय? ज्या वेळेला आनंदाच्या उर्मी यायला लागतात, काहीतरी चमत्कारासारखी गोष्ट घडून जाते, तेव्हा आमच्यासारख्या भक्तांच्या लक्षात येतं की मला झालेलं दुःख हे भगवंताला सुद्धा झालेलं आहे. इतकी ही अफाट शक्ती आहे, ही जिवंत शक्ती आहे. तुमच्या सारख्याला याचा अनुभव नाही, पण माझ्यासारख्याला अनुभवी मनुष्य आहे. तेव्हा माझे हे अनुभव तुम्ही सुद्धा लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे. त्या भगवंताविषयी तुमच्या मनात प्रेम निर्माण झालं पाहिजे. कोणी काहीही कल्पना करू नका. तुम्ही कल्पना करा तर तुमच्या गुरूंच्या मुखातून काय वाक्य निघाली त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यास करा आणि हे जेवढे तुमच्या जीवनात उपयोगी येईल तेवढे काहीही उपयोगी येणार नाही. माझ्या बोलण्यातून अधिकाराने असं सांगितलं आहे की तुम्हा लोकांना दर्शनाशिवाय आता काहीही राहिलं नाही. मला असं वाटतं की हे बहुतेक सर्वांना समजलं असेल. याचा अर्थ एवढाच घ्या की तुम्हाला होणारे क्लेश, तुम्हाला असणाऱ्या काळज्या या आमच्यापर्यंत आपोआप येऊन पोचतात. पुष्कळ भक्तांना असे अनुभव आहेत की फोटो पुढे प्रार्थना करतात, त्यांची संकट दूर होतात. असे पुष्कळ भक्तांना अनुभव आहेत. याचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला होणारी चिंता ही आमच्यापर्यंत भगवान आणून पोचवतात किंवा भगवान परस्पर ही चिंता दूर करतात. एवढी अवस्था या स्थानाची आता दिवसेंदिवस वाढत जाईल. येत्या 5-10 वर्षांच्या काळामध्ये उरलो उपकारापुरता अशी अवस्था निर्माण होईल. तुम्ही सर्व लोक अगदी निशंक मनाने राहा. कुठे काही शंका घेऊ नका. इथे मनुष्य देहधारी आहेत, ते गुरु आहेत. तुम्ही पण मनुष्य देहधारण केलेले आहात. मनुष्य देह धारण केला की माणसाला शंका यायला लागतात. भगवंत निर्गुण का राहिला? तर तो यासाठी राहिला की तो जर मनुष्य देह धारण करून राहिला असता तर तोही शंकेला पात्र ठरला असता आणि भक्ताबद्दल ही त्याला असं वाटलं असतं की हा डंबीस आहे बरं का. भगवंतावर भक्तांना डंबीस म्हणायची वेळ येऊ नये म्हणून तो निर्गुणी व निराकार आहे. तेव्हा तुमची चिंता मी निश्चिंतपणे व्हावी. फक्त तुम्ही भक्ती करा, चिंता मी करेन. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.